सर्वांना जय भीम जय संविधान। दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंजाब अमृतसर या ठिकाणी एका विकृत वृत्तीच्या व्यक्तीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवामुळे ह्या देशाचं संविधान झालेलं आहे, हा देश ज्या संविधानामुळे चालतो त्या संविधानाची प्रतिकृती जाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर चढून हातोड्याने तो पुतळा खंडित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। आम्ही खामगाव बुलढाणा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून पंतप्रधान भारत सरकार व मुख्यमंत्री पंजाब सरकार यांना निवेदन दिलेलं आहे की त्या विकृत वृत्तीच्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। सोबतच त्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधून त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी। मला या ठिकाणी सांगायचं आहे, पंजाबचे जे एसपी आहेत त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं आहे की हा जो आरोपी आहे यांना आम्ही अटक केलेला आहे, परंतु याच्या मागचा जो मास्टरमाइंड आहे ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। मला या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासनाचा निषेध करावासा वाटतो, कारण की पंजाबचे जे पोलीस प्रशासन आहे ते जर त्या माथे फेरूच्या मागचा मास्टरमाइंड शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, शोधत आहेत, तर महाराष्ट्रामधले परभणी जिल्ह्यामध्ये ज्या विकृत वृत्तीच्या व्यक्तीने जे संविधानाची प्रतिकृती तोडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधण्याचं काम या ठिकाणी प्रशासन पोलीस प्रशासन का बरं करत नाही हा आमचा आरोप आहे। जर का प्रशासनानं पोलीस प्रशासनानं त्या मागचा मास्टरमाइंड शोधण्याचं काम त्या ठिकाणी केलं असतं तर त्या ठिकाणी जातीय दंगे घडले नसते, आमच्या समाजावर बॉम्बिंग ऑपरेशन झालं नसतं, आमच्या समाजाला तरुणांवर गुन्हे दाखल झाले नसते, आमच्या महिलांना मारहाण त्या ठिकाणी झाली नसती, आमच्या गाड्याची तोडफोड त्या ठिकाणी झाली नसती। हे जर इच्छा पोलीस प्रशासनानं या गोष्टीची कारवाई केली असती तर एवढा प्रकार घडला नसता। आमची या ठिकाणी माध्यमातून महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला, परभणीच्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या आरोपीच्या मागचा मास्टरमाइंड शोधून योग्य ते कारवाई करण्यात यावी, एवढी आमची मागणी आहे। जय भीम जय संविधान।